कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत तेही एकदम फ्री. तर मी सांगत होतो सिनेमा बघायला नका येऊ आपण. मला सांगतो ना गावाकडे थिएटर बघणं म्हणजे सूर्य ती घरी तर गेली नसेल ना? आपल्याला सोडून कसं घरी जाईल ती. मग तिच्या सासरी? पण आत्ता झाली ना ती तिकडनं आणि तिला जायचं असेल तरी सांगून जाईल ना. बरं तू एक काम करशील का? तू एकदा फोन करून बघशील का शत्रूला? अगं पण तिकडे नसेल तर त्यांना काय वाटेल. मला साधी तिची काळजी पण घेता येत नाही म्हणून. सूर्या, ही वेळ नाहीये असा काही विचार करण्याची. आपल्याला तेजूला शोधायचं. प्लीज एकदा फोन कर. दादा तू कर ना दाजींना फोन. बोला दाजी. हॅलो, ते तेजू तेजूचं काय? ती ती आली का तुमच्या इकडं? होय, हो आम्हीच आणली तिला थिएटर मधून. नाही म्हणजे तुम्ही अचानक घेऊन गेला तिला. आम्ही सगळी शोधत बसलोय तिला इकडे. आता तुम्ही तरी कुठं कळवलं की तुम्ही पिक्चरला चाललाय म्हणून. मी गावभर शोधत होतो बघा तिला. त्याचं काय झालंय, आमच्याकडे आलेत पाहुणे. आता त्यांनी हट्टच धरला की तेजूला भेटायचं म्हणून. ते लग्नाला पण येऊ शकले नव्हते ना, आणि आता लय लांबून आल्यात म्हणून म्हणलं चला जाऊन तेजूला घेऊन यावं. दादा, तेजू काय ना तिकडं? हा हाय तिकडं. ते पाहुणे आलेत ना, त्यांना बघायचं होतं तेजूला म्हणून शत्रू घेऊन गेले तिला. पाहुणे? हॅलो, शत्रू तेजूला फोन दे. ए कशाला? पाहुण्यांसाठी चहा बनवतीये. तिथं झालं ना की सांगतो फोन करायला. कळलं? उघडा ना दरवाजा. मला पाहुणे बोलवतात, मी नंतर करतो. सूर्या, मला असं वाटतं की तेजू आणि शत्रूमध्ये काहीतरी झालंय. अगं कशाला काय होतं तेव्हा. मी आत्ताच बोललो की फोनवर. बघ फक्त ते सांगून नाही गेले ना एवढंच आहे, बाकी काय नाही. नाही सूर्या, काहीतरी झालंय. माझं मन सांगतंय की शत्रू खोटं बोलतोय. नाहीतर असे कुठले पाहुणे आलेत ज्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या बायकोला हा तडक घेऊन गेला आपल्याला न सांगता. सूर्या, मला घरी जाऊन बघावंच लागेल. अगं तुळजा, त्याची काहीच गरज नाही. खरंच सांगतोय मी. हे बघ सूर्या, तू माझ्यासोबत येतोय की मी एकटी जाऊ? दादा, वहिनी म्हणते तर जा तिच्या सोबत. तर ठीक आहे, चल तुम्ही जा घरी, आम्ही येतो जाऊ. हा, नीट जा. चल. शत्रूवर काय झालंय ते तरी सांग की. असं कोंडून का ठेवलंयस तिला? का तरच देतोस त्या गरीब पोरीला? काय झालंय? शांत बसा. ही माझी बायको आहे ना, आम्ही दोघं बघू काय करायचं. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना या घराचे नियम समजून सांगा म्हणून तिला. असं समजा की ती तुमच्या दोघींच्या कर्माची फळं भोगती. आता तिला वट निवांतो का नाही बघा. अक्का, शत्रू नाही ऐकायचं आपलं. आपण समजा मालकांच्या कानावर घालू. डॅडींची भीती घालतायत मला. जा सांगा. हे ऐकून डॅडी जास्तच खुश होतील आणि मला शाबासकी देतील. मालक, आल्या आता काय आबाळ कोसळलं. मालक अहो, शत्रू बघा की कसा पिसाळल्यावानी करायला लागलाय. तेजूला वडत फरफटत घेऊन आलाय तो. तिच्या पायाला लागलंय, त्यात रक्त येतंय. मलमपट्टी तर करायला पाहिजे का नको, पण ह्यानं तिला कोंडून घातलंय. अहो, नवरा बायकोचं काहीतरी बिनसला असेल. नका टेन्शन घेऊ. अहो, नवरा बायकोची भांडण अशीच असते. सकाळी भांडतील रात्री गोड होतील. आपण कशाला उगाच वाईट व्हायचं काय? नाही मालक, ही भांडण एवढं साधं सुद्धा नाही. अहो, शत्रूने आता तेजू बरोबर जनावरासारखं वागायला सुरू केलंय. काल रात्री बी लई मारलंय हो तिला. मालक, तुम्ही जरा समजा बाकी. एकेकाची पद्धत असते हक्क गाजवून प्रेम व्यक्त करणे. जाऊ द्या, नका टेन्शन. अहो मालक, असं नाहीये. खरंच तुम्हाला वाटतं एवढं साधं सोपं नाहीये हे. आणि हे सगळं पहिल्यांदाच घडतंय असं बी नाहीये. इथून पुढे बी असंच होत राहिलं तर पोरीच्या आयुष्याचं मातेर होईल. ठीक आहे नाही,
मला हे सगळं सूर्याला सांगायलाच पाहिजे. काय म्हणलं यातलं काय बी सूर्याला सांगितलंच ना, जेव्हा हसवून घेईन दोघींच्या. यातलं काही बी सूर्याला कळता कामा नये. मालक अहो असं का बोलताय तुम्ही? मला काय वाटलं आमचा त्याच्यावरचा राग गेला ना, आम्ही त्याला माफ केला? शक्यच नाही. अशी लायकी आहे का आमच्या घरच्या पुरुषी लग्न करण्याची? अजून ती गोष्ट आमच्या मनाला एखाद्या काट्यासारखी टोचत राहते दिवस रात्र. आम्ही जे वागलो सगळं नाटक होतं, नाटक. काय? त्याला काय वाटलं तो आमची पोरगी पाहून आमच्या इज्जतीला बट्टा लावला आणि आम्ही गप्प बसू. ज्यानं आमच्या इज्जतीला हात घातला त्याचा घात झालाच म्हणून समजा. हेच आम्हाला त्याला दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हे सगळं घडवून आणलं. हे सगळं आधीच ठरलं होतं. राक्षसाचा प्राण कसा एखाद्या पोपटात अडकलेला असतो, तसा त्या सूर्याचा प्राण त्याच्या बहिणींमध्ये अडकलेला आहे. आणि त्यातली एक बहीण आता आमच्या ताब्यात आहे. इकडं तिची व्यसन आवडली, तिकडं त्याला फास बसला. मजा येणार, मजा येणार या खेळात, लय मजा येणार. आता तुम्ही जर या खेळाच्या मध्ये आलात तर तुमचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा. वा 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 चिरंजीव, आवडला आपल्याला. लय भारी काम केलं. आम्हाला वाटलं या मास्तरनी पुढे तुम्ही पागळता काय. तर तुम्ही तर एक एक पत्ता काढायच्या ऐवजी एकदम सगळेच पत्ते ओपन करून टाकले. डॅडी हा, येतं काहीच नाही. पुढं पुढं बघा तुम्ही काय होत्या. हे बघूच वा. तर आता थोडं थंड घ्या. तर आपलेच हात पळायचे, आपलाच डाव आपल्या अंगाशी यायचा. आता मी सांगतो तसं करा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.